नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी इम्पॉर्टंट असलेला घटक तो म्हणजे त्रिकोणी संख्या हा घटक अतिशय सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। आणि या घटकावर एग्जाममध्ये ज्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात ते क्वेश्चन ट्रिकच्या सहाय्याने अगदी काही सेकंदातच कसे सॉल्व्ह करायचे हे आज आपण शिकणार आहोत। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल। चला तर वळूया आपल्या घटकाकडे। त्रिकोणी संख्या कोणत्या संख्यांना म्हणतात? तर ज्या संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवता येतात अशा संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात। ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवता येणाऱ्या संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात। फॉर एक्झाम्पल, आपण 3 ही संख्या घेऊया आणि ही संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवता येते का ते पाहूया। 1 2 3 ठिपके दिले आणि यापासून एक त्रिकोण तयार होतो, म्हणजे 3 ही संख्या त्रिकोणी संख्या आहे। त्रिकोणी संख्या या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवता येतात। अजून त्रिकोणी संख्या कोणत्या संख्यांना म्हणतात? तर 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीला त्रिकोणी संख्या असे म्हणतात। बघा, 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात। आता आपण कोणत्याही 2 क्रमवार संख्या घेतल्या आणि त्याची निमपट केली तर आपल्याला त्रिकोणी संख्या मिळेल। पण आपण 1 पासून सुरुवात करूया। 1 आणि 1 च्या पुढची 1 च्या पुढची संख्या आहे 2। 1 गुणिले 2 आणि याची निमपट करायची म्हणजे याला 2 ने भाग द्यायचा। बेक बे म्हणजे 1 ही पहिली त्रिकोणी संख्या आहे। आता आपण 2 गुणिले 3 या क्रमवार संख्यांचा गुणाकार करू। 2 गुणिले 3 आणि त्याची निमपट करू। बेक बे आणि 3 एक 3, आपल्याला ही दुसरी त्रिकोणी संख्या मिळाली। आपण कोणत्याही क्रमवार संख्या घेतल्या आणि त्यांचा गुणाकार केला असता, आपल्याला गुणाकार करून त्याची निमपट केली असता आपल्याला त्रिकोणी संख्या मिळते। 3 गुणिले 4 भागिले 2, बे दुने 4, 3 दुने 6, 6 ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे। अशा प्रकारे 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात। 1 ही पहिली त्रिकोणी संख्या आहे, 3 ही दुसरी त्रिकोणी संख्या आहे, 6 ही तिसरी त्रिकोणी संख्या आहे। त्रिकोणी संख्या ही क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज असते। आता 5वी त्रिकोणी संख्या म्हणजे 5 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज। मग आपण 5 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करूया। 1 + 2 + 3 + 4 + 5 ही बेरीज किती येते? 5 + 4 9, 9 + 3 12, 12 + 2 14, 14 + 1 15। 5 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजेच 5वी त्रिकोणी संख्या आहे 15। म्हणजे त्रिकोणी संख्या ही क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज असते। ही 5वी त्रिकोणी संख्या आहे। 5वी त्रिकोणी संख्या। आता समजा आपल्याला 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज जर विचारली तर आपण 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8 + 9 + 10 आणि यांची जर बेरीज केली आपण तर ती बेरीज येते 55। म्हणजे 55 ही 10वी त्रिकोणी संख्या आहे। 10वी त्रिकोणी संख्या आहे। बघा, अशा प्रकारे त्रिकोणी संख्या ही क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज असते। आता ही एवढी बेरीज करण्यापेक्षा आपण ट्रिकने सुद्धा ही त्रिकोणी संख्या काढू शकतो। आता 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजेच 10वी त्रिकोणी संख्या कशी काढायची? 10 गुणिले 10 च्या पुढची संख्या घ्यायची 11 भागिले 2, बेक बे, बे पंचे 10, 11 5 55। बघा, अगदी काही सेकंदातच आपण 10वी त्रिकोणी संख्या काढलेली आहे। हे आहे बेसिक आणि ही आहे ट्रिक। ट्रिकच्या सहाय्याने आपण कोणत्याही क्रमांकाची त्रिकोणी संख्या अगदी काही सेकंदातच काढू शकतो। समजा आपल्याला 4थ्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या काढायची आहे, म्हणजे 4 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे
चौथी त्रिकोणी संख्या होय. मग 4 गुणिले 4च्या पुढची संख्या 5 भागिले 2, बेदुनी 4 आणि बेपंचे 10. मग 10 ही संख्या चौथी त्रिकोणी संख्या आहे. चौथी त्रिकोणी संख्या म्हणजे चौथ्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या आहे 10. त्रिकोणी संख्येचं सूत्र आहे त्रिकोणी संख्या बरोबर 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार भागिले 2. कोणत्याही 2 क्रमवार संख्या घेतल्या आणि त्यांचा गुणाकार करून त्याला 2 ने भाग दिला असता आपल्याला त्रिकोणी संख्या मिळते. समजा आपण 12 आणि 13 या 2 क्रमवार संख्या घेतल्या आणि त्यांचा गुणाकार केला आणि त्याला जर 2 ने भाग दिला तर आपल्याला 12व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या मिळेल. बेक बे बेसक 12 आणि 13 गुणिले 6 78. म्हणजे 12वी त्रिकोणी संख्या आहे 78. 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या. आता आपण त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे काय ते पाहूया. पाया म्हणजे त्रिकोणी संख्या ज्या 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट असते त्यातील पहिली संख्या ही त्या त्रिकोणी संख्येचा पाया असते. मग इथं 78 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे तर 12 आहे. आता आपण अजून एक पाया कसा काढायचा त्याचं एक्झाम्पल घेऊया. 3 आणि 4 या 2 संख्या आहेत आणि यांच्या गुणाकाराची निमपट केली असता आपल्याला कोणती त्रिकोणी संख्या मिळते बेदुनी 4. 6 ही त्रिकोणी संख्या मिळाली. मग या 6 या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता आहे तर 3 ही संख्या आहे. 6 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 3 ही संख्या. आता त्रिकोणी संख्या दिली असता त्या त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा ते आपण पाहूया. बघा 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. आपल्याला 10 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे. मग त्रिकोणी संख्येचा पाया काढताना अगोदर काय करायचं या 10ची दुप्पट करायची म्हणजे 10ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 10 दुने 20 गुणाकाराला 20 आणि या 20च्या जवळची वर्ग संख्या घ्यायची. 20च्या अगोदरची वर्ग संख्या घ्यायची. मग 20च्या अगोदरची वर्ग संख्या कोणती आहे तर 16 आहे आणि तिचं वर्गमूळ घ्यायचं. 16चं वर्गमूळ आहे 4. म्हणजे 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला 4 आला. आता हा पाया अजून एका पद्धतीने काढता येतो. जी त्रिकोणी संख्या दिलेली आहे तिची दुप्पट करायची. इथं 10 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा म्हणून 10ची दुप्पट 20 आणि 20 ही संख्या कोणत्या 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आहे ते शोधायचं. 20 ही संख्या 4 आणि 5 या 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आहे आणि त्यातील पहिली संख्या ही त्या त्रिकोणी संख्येचा पाया असते. म्हणजे 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला तर 4 आला. यापैकी जी मेथड तुम्हाला सोपी वाटेल ती मेथड तुम्ही फॉलो करायची. आता जर आपल्याला पाया दिला तर त्रिकोणी संख्या कशी काढायची ते पाहूया. समजा इथं पाया किती आला होता आपला 4 आला होता. मग 4 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. मग काय करायचं पाया किती आहे 4 गुणिले 4च्या पुढची संख्या घ्यायची 5 भागिले 2. बेक बे बेदुने 4 आणि बेपंचे 10. म्हणजे पाया दिला असता त्रिकोणी संख्या सुद्धा आपल्याला अगदी काही सेकंदातच काढता येते. समजा अजून एक एक्झाम्पल घेऊया. 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती. मग काय करायचं पहिली हा पाया अगोदर घ्यायचा 6 गुणिले 6च्या पुढची संख्या 7 भागिले 2. आता याला सरळ रूप द्यायचं. बेत्रिक 6 आणि 3 7 21. म्हणजे 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आहे 21. त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा किंवा पाया दिला असता त्रिकोणी संख्या कशी काढायची हे देखील आपण ट्रिकच्या सहाय्याने शिकलो आहोत. आता आपण त्रिकोणी संख्यावर एक्झाममध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात त्या क्वेश्चनचा सराव करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे 11वी त्रिकोणी संख्या कोणती. आता 11वी त्रिकोणी संख्या म्हणजेच
11 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? क्वेश्चन कसाही विचारू द्या, त्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला अगदी काही सेकंदातच काढता येणार आहे. फक्त हे लक्षात ठेवायचं, 11वी म्हटल्यानंतर त्याचा पाया 11 असणार, 12वी त्रिकोणी संख्या म्हटल्यावर त्याचा पाया 12 असणार. आपल्याला जेवढ्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या विचारलेली असते तो क्रमांक म्हणजे त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. आता इथं 11वी त्रिकोणी संख्या म्हणजेच 11 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढायची आहे आपल्याला. मग आपण आत्ताच पाहिलं आहे, पाया दिला असता त्रिकोणी संख्या कशी काढायची. पाया किती आहे 11 गुणिले 11च्या पुढची संख्या लिहायची 12 भागिले 2, बेक बे बेसक 12 आणि 11 गुणिले 6 11 सक 66 म्हणजे 11वी त्रिकोणी संख्या कोणती आहे तर 66 आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? किंवा हा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो, 45 ही कितव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या आहे? मी आत्ताच सांगितलं होतं की त्रिकोणी संख्या ज्या क्रमांकाची असते तो क्रमांक म्हणजे त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. मग इथं आपल्याला काय विचारलंय, 45 या त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे ही संख्या कितव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या आहे. मग आता पाया कसा काढायचा हे आपल्याला माहीतच आहे. 45 ची दुप्पट करायची, 45 गुणिले 2 गुणाकार येतो 90 आणि 90 ही संख्या कोणत्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे तर 9 आणि 10 या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार 90 ही संख्या आहे आणि त्यातील पहिली संख्या ही त्या त्रिकोणी संख्येचा पाया असते. म्हणजे 45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे तर 9 आहे. पाया किती आला 9 आला. म्हणजेच 45 ही त्रिकोणी संख्या कितव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या आहे तर 9व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या आहे. 45 ही संख्या 9व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या आहे. बघा प्रश्न कसाही विचारू द्या आपलं उत्तर बरोबरच येणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे 28च्या पुढील 5व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती? इथं आपल्याला एक त्रिकोणी संख्या दिली आहे 28 आणि या 28च्या पुढची 5व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या विचारली आहे. मग आपल्याला अगोदर या 28 या त्रिकोणी संख्येचा पाया काढावा लागेल. मग पाया कसा काढायचा तर या संख्येची दुप्पट करायची, 28 गुणिले 2 28 दुने 56 आणि 56 ही संख्या कोणत्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आहे ते शोधायचं. 7 आणि 8, 7 8 56. 56 ही संख्या 7 आणि 8 या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आहे आणि त्यातील पहिली संख्या ही त्या त्रिकोणी संख्येचा पाया असते. मग पाया किती आला तर 7 आला. आणि आपल्याला जर त्या संख्येची दुप्पट करून येणारा गुणाकार, हा गुणाकार कोणत्या दोन क्रमवार संख्यांचा आहे हे जर लक्षात नाही आलं तर मग त्याच्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे ती घ्यायची. मग 56च्या अगोदरची वर्गसंख्या आहे 49 आणि 49चं वर्गमूळ घ्यायचं. 49चं वर्गमूळ आहे 7. मग पाया किती आला 7 आला. आपण कोणत्याही पद्धतीने पाया काढू शकतो. आता पाया आला 7. मग आपल्याला 5व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या काढायची आहे, 28च्या पुढची 5व्या क्रमांकाची. म्हणून या 7 मध्ये 5 मिळवायचे, 7 अधिक 5 12. आपल्याला 12 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढायची आहे. मग पाया दिला असता त्रिकोणी संख्या कशी काढायची, 12 गुणिले 12च्या पुढची संख्या 13 भागिले 2 बेसक 12 आणि 13 सक 78 म्हणजे 28च्या पुढील 5व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती आहे तर 78 आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. 66च्या मागील चौथी त्रिकोणी संख्या कोणती? मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला पुढची त्रिकोणी संख्या विचारली होती आणि या प्रश्नामध्ये आपल्याला मागची त्रिकोणी संख्या विचारलेली आहे. आपण अगोदर या त्रिकोणी संख्येचा पाया काढून घेऊ. 66 या त्रिकोणी संख्येचा पाया काढून घेऊ. 66 गुणिले 2
66 दुने बेसक 12, 12चे 2 हातचा आला 1, बेसक 12 अधिक 1 13, म्हणजे 66 दुने 132. आता या 132च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे? तर 11 आहे. सॉरी, 121 आहे. 132च्या अगोदरची वर्गसंख्या आहे 121 आणि हिचं वर्गमूळ आहे 11. म्हणजे 66 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला? तर 11 आला. मग आपल्याला 66च्या मागील चौथी त्रिकोणी संख्या काढायची आहे. म्हणून हा जो पाया आलाय 11, या 11 मधून 4 वजा करायचे. 11 वजा 4 वजा बाकी आली 7. आता आपल्याला 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढायची आहे. 7 गुणिले 7च्या पुढची संख्या आहे 8 भागिले 2, बे एक बे, बे चौक 8, 7 चौक 28, म्हणजे 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या आहे 28. आणि ही संख्या 66 या त्रिकोणी संख्येच्या मागील चौथी त्रिकोणी संख्या आहे. 28 ही संख्या 66 या त्रिकोणी संख्येच्या मागील चौथी त्रिकोणी संख्या आहे. क्वेश्चन पाहूया. 21 ही संख्या त्रिकोणी संख्या आहे की नाही ते ओळखा. त्रिकोणी संख्येचा पाया काढताना आपण जी प्रोसेस केली होती तसंच करायचं. पाया काढताना आपण त्या त्रिकोणी संख्येला 2 ने मल्टिप्लाय केलं, तसंच इथं करायचं. 21 दुने 42 आणि या 42च्या अगोदरची वर्गसंख्या घ्यायची. 42च्या अगोदरची वर्गसंख्या आहे 36 आणि या 36चं वर्गमूळ आहे 6 आणि हा आहे पाया. पण आता आपल्याला ही संख्या त्रिकोणी संख्या आहे की नाही हे ओळखायचं आहे. म्हणून हा जो पाया आहे या पायाच्या पुढची संख्या घ्यायची. 6 गुणिले 7, 26 7 42 आणि हा गुणाकार आणि हा गुणाकार सेम आला. म्हणून 21 ही संख्या त्रिकोणी संख्या आहे. आता अशाच टाईपचं हे एक्झाम्पल आहे. 80 ही संख्या त्रिकोणी संख्या आहे की नाही ते ओळखा. 80ची दुप्पट करूया. 80 दुने 160 आणि या 160च्या अगोदरची वर्गसंख्या घ्यायची. 160च्या अगोदरची वर्गसंख्या आहे 144 आणि या 144चं वर्गमूळ आहे 12. हा आला पाया आणि हा पाया आला 12 आणि 12च्या पुढची संख्या घ्यायची 13. 12 गुणिले 13, आता यांचा गुणाकार करायचा. 13 दुने 26, 26च्या 6 हातचा आला 2, 13 एक 13, 13 अधिक 2 15. हा गुणाकार आला 156. हा गुणाकार आणि हा गुणाकार सारखा आहे का? तर नाही. म्हणून 80 ही संख्या त्रिकोणी संख्या नाही. आता मी तुम्हाला 1 ते 10 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या ट्रिकचा वापर करून अगदी काही सेकंदातच कशा लिहायच्या ते सांगणार आहे. बघा, पहिली त्रिकोणी संख्या आहे 1. दुसरी त्रिकोणी संख्या, ह्या दोघांची बेरीज करायची. 1 अधिक 2 3. तिसरी त्रिकोणी संख्या, या दोघांची बेरीज करायची. 3 अधिक 3 6. चौथी त्रिकोणी संख्या, ह्या दोघांची बेरीज करायची. 6 अधिक 4 10. चौथी त्रिकोणी संख्या आहे 10. पाचवी त्रिकोणी संख्या, या 5 आणि 10ची बेरीज करायची. 10 अधिक 5 15. सहावी त्रिकोणी संख्या, या दोघांची बेरीज करायची. 15 अधिक 6 21. सातवी त्रिकोणी संख्या, या 21 आणि 7ची बेरीज करायची. 21 अधिक 7 28. आठवी त्रिकोणी संख्या, या 28 आणि 8ची बेरीज करायची. 28 अधिक 8 36. नववी त्रिकोणी संख्या, या 36 आणि 9ची ॲडिशन करायची, बेरीज करायची. 36 अधिक 9 45. आणि 10वी त्रिकोणी संख्या, 45 अधिक 10 55. या ट्रिकचा वापर करून तुम्ही कितीही पर्यंतच्या त्रिकोणी संख्या लिहू शकता. एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला तर आपण पटकन या त्रिकोणी संख्या काढून याच्या मागची पुढची त्रिकोणी संख्या काढू शकतो. किंवा मी क्वेश्चनमध्ये ज्या प्रकारे समजून दिला आहे त्या प्रकारे देखील तुम्ही आन्सर काढू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण
त्रिकोणी संख्या म्हणजे काय आणि त्रिकोणी संख्यावर एक्झाममध्ये ज्या ज्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात त्या क्वेश्चनचे आन्सर अगदी काही सेकंदातच कसे काढायचे ते आपण शिकलो आहोत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलेलं जर समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या JS एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.